होणार ज्या आपले हे दानोली नदी त्याच्यावर ज्या नवीन आपला जो पूल बांधताय त्याचा आज आपलं भूमिपूजन पालकमंत्री आपले चव्हाण साहेब आणि राणेजी साहेब यांच्या हस्ते आज त्याचप्रमाणे आपले केदार साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपलं भूमिपूजन केलेलं आहे. जे हाती घेतलेलं कार्य आहे त्यामुळे लवकरात लवकर कोणत्याही प्रकारचे अडी अडचणी याचा परिपूर्ण होण्यासारखं करा. सर्वांवरती कृपा दृष्टी ठेवा. याकडे दिवस ठेवू. जेव्हा कणकवलीकरांनी आम्हाला नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडेजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना निवडून दिलं होतं, त्या प्रचाराच्या निमित्ताने सन्मान्य राणेसाहेबांनी शब्द दिलेला की आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू. त्याच पद्धतीने गेली 5 वर्ष मी माझे सगळे लोकप्रतिनिधी आणि माझे सगळेच सहकाऱ्यांनी एकत्र मिळून ही विविध पद्धतीने विकास कामं या कणकवलीमध्ये केलेली आहे. आज ज्या पुलाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे तो आमचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, ज्यासाठी सातत्याने आम्ही सगळेजणच म्हणजे ह्याच्यामध्ये अभिद नाईकजी पण असतील, आमचे समीर नलावडेजी असतील, महेश सावंतजी असतील, आम्ही सगळेजणच प्रयत्न करत होतो की जेणेकरून कणकवलीमध्ये येणारं ट्रॅफिक असेल किंवा जानवली आणि या सगळ्या बाबतीची आमची अजून पद्धती कनेक्टिव्हिटी कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांचा आम्हाला विशेष आभार मानायचा आहे की त्यांनी आमच्या ह्या पूर्ण संकल्पनेला खऱ्या अर्थाने म्हणजे सत्यतात उतरवण्यामध्ये आम्हाला फार मोठी ताकद आमच्या मागे उभी केली. सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्व गोडजे असतील आणि अन्य सहकाऱ्यांनी पण या सगळ्याच्या पाठपुरावामध्ये आम्हाला मदत केली आणि आज हा पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे. जवळपास 7-7.5 कोटीचा हा पूल असणार आणि आम्हाला खात्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की जवळपास 15 जूनचा जवळपास हा पूल लोकांसाठी तयार होईल. म्हणजे जसं आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान जसं बोलतात की भूमिपूजन पण आम्ही करतो आणि उद्घाटन पण आम्ही करतो, त्यात तोच धागा धरून आज ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन आज आम्ही केलेलं आहे आणि उद्घाटन येणाऱ्या जून महिन्यामध्ये आम्हीच करणार आणि परत कणकवलीचा पूर्ण चेहरा विकसित चेहरा किंवा विकसित कणकवली म्हणून ती ओळख आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आणणार आहोत. साहेब, बघितलं तर कणकवली नगरपंचायतमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा ही विकास कामाचा धडाका सुरू आहे. अगदी कालच आपल्या माध्यमातून आणखीन 4 कोटीचा निधी जो आहे तो कणकवली शहराच्या क्रीडा संकुलसाठी आला आहे. काय सांगा? शेवटी प्रशासकीय राजवट असेल तरी पण विकासाची मानसिकता महत्त्वाची आहे. कोण सत्तेमध्ये आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि सत्तेचा वापर तुम्ही जनतेसाठी कसं करता, सत्ता असो, लोकप्रतिनिधी असो किंवा नसो. आज आमची कणकवलीमध्ये आमचे लोकप्रतिनिधी नसले तरी, नगराध्यक्ष नसले तरी, मी असो, समीरजी असो, अभिद नाईक असो, आम्ही सगळेजण एकत्र मिळून कणकवलीकरांसाठी 365 दिवस आणि 24 तास काम करणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत. पण काही ना काहीतरी रिइन्व्हेंट करायचं असतं, काहीतरी लोकांसाठी नवीन आणायचं असतं. आता तुम्ही इथेच पाहिलं असेल की आमच्या समीर नलावडेजी आणि आमच्या बंडू हरणेजींच्या संकल्पनेतून इथे 12 महिने वाहणारा वॉटरफॉलचं काम चालू आहे, धबधब्याचं काम सुरू आहे. तसाच आमच्या आता देवगड पवनचक्की गार्डनमध्ये तुम्ही जाल तर मोठ्या महादेवांची मूर्ती तुम्हाला अनुभवायला भेटेल आणि त्याचं दर्शन घ्यायला भेटेल. कारण का त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. ती कुणकेश्वरच्या दर्शनाला जातात पण आणि कुणकेश्वरची ओळखच आहे की ती कोकणाची काशी म्हणून त्याला सगळीकडे ज्याला आम्ही परत लोकांसाठी नवीन काय आणू शकतो.